ज्याचा नोहे भंग तोची जाणावा अभंग। देह आपुला भंगतो माती मिळूनिया जातो। त्याचे होईनाच काही अंतरी शोधूनिया पाही। प्राण जातो यमपाशी दुःख होते ते मायेशी। संतू म्हणे असा अभंग गायला पुढे चालू केला देहावरी। संत जगनाडे महाराज यांनी आपल्याला जीवनाविषयीचा अनमोल असा संदेश या अभंगाच्या माध्यमातून दिला। संत जगनाडे महाराजांनी आपल्याला काय सांगितलं की अशा कोणत्या गोष्टी आपण जपल्या पाहिजेत, तर अशाच गोष्टी जपल्या पाहिजेत की ज्या गोष्टींचा आयुष्यात भंग होणार नाही। आपण आपल्या शरीरावर देहावर भरपूर प्रेम करत असतो, परंतु प्रत्येक क्षणाला आपण एक गोष्ट विसरतो की हा देह हे शरीर हे नश्वर आहे, नाशिवंत आहे, आत्मा अमर आहे। मग आपण प्रेम आणि जपवणूक किंवा शुद्धता निर्मळता या आत्म्याची केली पाहिजे, पण आपण जास्त शरीरावर प्रेम करायला लागतो। शेवटी संत जगनाडे महाराजांचा अभंग आपल्याला कशाविषयी जीवन आणि कशा प्रकारे जीवन हे नाशवंत आहे याबद्दल मार्गदर्शन करतो। संत जगनाडे महाराज त्यांच्या अभंगाद्वारे आपल्याला सांगतात, ज्याचा नोहे भंग तोची जाणावा अभंग। म्हणजे ज्या गोष्टीचा भंग होणार नाही, जी गोष्ट नष्ट होणार नाही किंवा मोडणार नाही, अशी कोणती गोष्ट असेल तर ती अभंग आहे। आपलं आयुष्य सुद्धा अशाच प्रकारचं असतं। आपल्या आयुष्याला जर आपण लहान सहान गोष्टीमधून, जीवनामध्ये येणाऱ्या अडचणीमधून, नैराश्यामधून जर भंग देत असू तर आपलं आयुष्य हे अभंग कसं राहील। आपल्याला जर आयुष्य हे अभंग करायचं असेल तर अशा लहान सहान गोष्टीकडे दुर्लक्ष करून त्याच्यावर विजय मिळवून संकटांवर मात करून आपण पुढे गेलं पाहिजे, तरच आपलं भविष्य आणि आयुष्य हे सुखाचं होऊ शकतं। ते पुढे सांगतात की देह आपुला भंगतो माती मिळून या जातो। म्हणजे आपला देह हा नष्ट होतो, नाशवंत आहे। एकदा का देह नष्ट झाला तर तो मातीत मिळून जातो, नष्ट होतो। त्या देहाविषयी काहीही गोष्टी शिल्लक राहत नाहीत। मग असा जर देह नष्ट होत असेल तर ह्या देहासाठी काही करण्यापेक्षा ईश्वराकडं, देवाकडं अशा प्रकारे पुण्य मागून घ्यावं की हे पुण्य आपल्याला आपल्या आत्म्याला मिळावं, कारण आत्मा हा अमर आहे असं आपण मानतो। या पुढे जाऊन संत जगनाडे महाराज आपल्याला काय सांगतात की त्याचे होईनाच काही अंतरी शोधून या पाही। म्हणजे ह्या देहाच्या मध्ये जर जाऊन तुम्ही पाहिलं तर काहीही तुम्हाला दिसणार नाही, कोणतीच गोष्ट दिसणार नाही। वरवर पाहता हा देह आपल्याला सुंदर वाटतो, वरवर पाहता ह्या देहाचे वेगवेगळे रंग, काळे, गोळे, सावरे असे आपल्याला दिसतात, परंतु आतून जर पाहिलं तर प्रत्येकाच्या अंतरावयव हे एकच असतात। आणि जेव्हा आपण आतील सत्य पाहतो त्यावेळेस कदाचित ते आपल्याला आतील सत्य पाहताही होणार नाही, ते शक्यही होणार नाही। म्हणून ते म्हणतात की त्याचे होईनाच काही, म्हणजे आत काहीच नाही, अंतरी शोधून हा पाही। तुम्ही आत जर शोधलं तर आत काहीच नसतं, केवळ आत्मा असतो आणि हा आत्मा मात्र अमर असतो। म्हणून जपवणूक ह्या आत्म्याची केली पाहिजे, शुद्धता या आत्म्याची केली पाहिजे। प्राण जातो यमपाशी दुःख होते ते मायेशी। म्हणजे आपला एकदा का प्राण निघून गेला तर काहीच शेवटी शिल्लक उरत नाही। हा प्राण कुठे जातो तर यम घेऊन जातो, यमापाशी हा प्राण जातो। आणि दुःख कोणाला होतं तर आपल्या लोकांना होतं, आईला होतं, या मायेवाल्या लोकांना होतं। इतर जगाला त्याचं काहीही देणं घेणं नसतं। त्यामुळं जे काही करताल हे जगाचं कल्याण करण्यासाठी, चांगलं करण्यासाठीच करावं, जेणेकरून आपल्या पश्चात देखील आपलं चांगलं नाव होईल। आणि आपण काहीतरी पुण्यकर्म करून पुढच्या प्रवासाला जाऊ त्यावेळेस ते पुण्यकर्म हे आपलं एक धनसंचय म्हणून किंवा आपला एक संचय म्हणून आपल्याला उपयोगाला येईल। या पुढे जाऊन संत जगनाडे महाराज काय सांगतात की संतू म्हणे असा अभंग गायला पुढे चालू केला देहावरी। म्हणजे संत जगनाडे महाराज म्हणतात की मी अशा प्रकारचा अभंग गायला आहे की ह्या देहाला नाशवंत सोडून आत्म्याला अमर करण्यासाठी हा अभंग आहे। हा अभंगाचा जर आपण वापर केला, हा आत्म्याला जर अमर केलं तर आपल्याला ईश्वर प्राप्ती नक्कीच होऊ शकते। आपल्या जर भक्तीमध्ये शक्ती असेल, आपल्या भक्तीमध्ये जर सामर्थ्य असेल तर देव आपल्याला निश्चित भेटतो। गरज काय आहे मग या भक्तीतल्या सामर्थ्य वाढवण्याची, या भक्तीतलं जर शक्ती वाढवायची असेल तर गरज कोणत्या गोष्टीची आहे तर आपलं चांगलं कर्म, देवाप्रती विश्वास, नामजाप करणं आणि हे सर्वस्व कार्य जे आहे हे त्या देवावरती सोडून देणं।
आपल्या हातून जर खरंच चांगलं कार्य घडत असेल तर देव देखील त्या कार्यातून खुश होतो आणि आपला पुण्यसंचय हा निश्चितपणे वाढत जातो. आजच्या ह्या कलियुगात सुद्धा आपल्याला हा अशा प्रकारचा अभंग लागू पडतो. एवढे शतक झाले तरी देखील हा जगनाडे महाराजांचा अभंग आपल्याला आज देखील दिशादर्शक ठरतो आणि ह्याच गोष्टी सांगतो की प्रेम हे आपल्या आत्म्यावर केलं पाहिजे, पुण्यसंचय हा आत्म्यासाठी केला पाहिजे. ईश्वर प्राप्ती जर पाहिजे असेल तर मनातला आपल्या आतील आत्म्याचा आत्मानंद आणि ह्या ईश्वरातला ह्या सृष्टीतला परमानंद यांचं जोपर्यंत मिलन होणार नाही तोपर्यंत आपल्याला खराच देव दिसणार नाही. जर हा देव पाहायचा असेल तर अंतरात्म्याच्या शक्तीनं पाहायचा असतो. त्याचा आवाज ऐकायचा असेल तर अंतरात्म्याच्या कानातून ऐकायचा असतो. जोपर्यंत या सर्व गोष्टी आपण सत्सद्विवेक बुद्धीला जागृत ठेवून ऐकत नाहीत, करत नाहीत, तोपर्यंत देवाची प्रचिती देखील आपल्याला येत नाही. म्हणून चांगलं राहून प्रामाणिकपणे कार्य करून ज्या ज्या गोष्टी आपल्याला मिळवता येतील त्या त्या मिळवाव्यात, अंतरात्म्याचा आवाज ऐकावा. या सर्व गोष्टी आपण चांगल्या गोष्टीसाठी समाजासाठी कराव्यात जेणेकरून पुण्यसंचय वाढेल. जय जय रामकृष्ण हरी.